सोलापुरातील नागरी वस्तीत साचलेलं पाणी ओसरायला सुरुवात. तब्बल 15 तासांपेक्षा जास्त वेळ अनेक भागात पाणी साचलं होतं. अक्कलकोट तालुक्यात वागदरी परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवण तलाव ओव्हरफ्लो. सोलापुरात अतिवृष्टीमुळे एका शाळेचे 20 वर्षांचं रेकॉर्ड पाण्याखाली. शेळगी परिसरातील महाराष्ट्र उर्दू प्राथमिक शाळेत 1992 ते 2022 पर्यंतचे रेकॉर्ड पाण्याखाली. सोलापुरातील वज्रेश्वर नगर भागात पावसामुळे वाहनांचं मोठं नुकसान. अघेत भागात पाणी साचलं होतं. नंदुरबारच्या तळोदामधील दुर्गम भागात रस्त्यांचा अभाव. नदीवरील पूल नसल्यानं जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास. जालन्याच्या दगडवाडी जिल्हा परिषद शाळेत शिक्षिकेची बदली झाल्यानं विद्यार्थ्यांना अश्रू अनावर. निरोप समारंभावेळी विद्यार्थ्यांसह पालकही भावुक. 18 तासांच्या विसर्जन मिरवणुकीनंतर मुंबईतील अंधेरीच्या राजाचं विसर्जन. काल संकष्टीच्या मुहूर्तावर संध्याकाळी 6 वाजता अंधेरीचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ. मुंबईच्या वांद्रे पूर्व परिसरात 2 गटात तुंबळ हाणामारी. शेजाऱ्यांमधील वादाचं रूपांतर हाणामारीत झाल्याची माहिती. साताऱ्याच्या रहिमतपूर रस्त्यावरील कोडोली गावच्या हद्दीत असलेल्या साई एंटरप्राइजेसच्या इलेक्ट्रॉनिक्स गोडाऊनला भीषण आग. लाखो रुपयांचे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जळून खाक. सोलापूरच्या रेशनच्या तांदळात आढळला चक्क मेलेला साप. अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी. संभाजीनगरमध्ये मुलींची छेड काढून व्हिडिओ बनवणं आणि तो इंस्टाग्रामवर टाकणं एकाला पडलं महागात. छत्रपती संभाजीनगरच्या छावणीत दामिनी पथकांकडून सुमोटो गुन्हा दाखल. अकोल्यातील शिवापूर शेतशिवारात आढळली 10 फूट लांब महाकाय अजगर. शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. साताऱ्यातील वायसी कॉलेज परिसरात हुल्लडबाजी. युवकांकडून हातात साप घेऊन दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल. कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात 2.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती देखरेख केंद्राची माहिती. जपानमध्ये मुसळधार पाऊस. राजधानी टोकियोमध्ये पूरसदृश्य परिस्थिती. इटलीमध्येही मुसळधार पाऊस. अनेक भागात पूरपरिस्थिती. घरं आणि बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं. आणि यानंतर पाहूयात हेडलाईन्स.